मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आज तारीख 7/12/2025. 7 तारीख आज आपण बघितली तर रविवार आहे. रात्रीचे 9:03 झालेले आहे. आज साप्ताहिक राशी भविष्य आपण घेणार आहोत, पण साप्ताहिकच्या ऐवजी आपण 20 तारखेपासून मी भविष्य सांगण्याचं मार्गदर्शन आपणास करीत आहे. 20 तारखेपासून ग्रहांचा लेखाजोखा आपण बघितला आहे आणि त्यानुसार आता उद्या 8 तारीख 8/12/2025 तर 20/12/2025 पावेतो 12 राशींचं भविष्य काय असणार आहे, काय संभावना असणार आहे, काय स्थिर अस्थिरता येणार आहे. यासोबत राजकारणात 21 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे, म्हणून 20 तारीख आपण आतमध्ये घेतलेली आहे आणि निवडणूक निकालाच्या भवितव्य पण वेगळे 2-3 व्हिडिओ माझे जाहीर झालेले आहे नगरपालिकेविषयी. यूट्यूबवर आपण ते बघू शकतात. आणि असं असताना आज माझ्याकडे विवाहाविषयी व्हिडिओ प्रसारित करा म्हणून अनेकांचे फोन खणखणू लागले. मी सर्वांना सांगू इच्छितो की व्हिडिओविषयी अनेक व्हिडिओ जारी झालेले आहे. वर्तमान स्थितीत 2-3 आपण केलेच आहे. तरी पण विवाहाविषयी हा खूप मोठा गहन आहे, त्यामुळे त्याच्याविषयी पण व्हिडिओ मी लवकरच प्रसारित करेन. ह्याशिवाय कुंडली मिलन म्हणजे काय असते, आपण एक सांगोपांग विचार आतापर्यंत सांगितला होता, तर लगेच आपण थोड्याच वेळात म्हणजे थोड्याच दिवसात त्याविषयी पण मी मार्गदर्शन करणार आहोत. वर्तमान आजचा विषय जो आहे तो विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. सांस्कृतिकरित्या माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई होत्या, परंतु खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा प्रवास जिनं सोबतीनं केला, आरंभी केला आणि वेगळ्या दिशेने वाट लावली चांगल्या तऱ्हेने. तो रस्ता तिने मला दाखवला, जो मार्ग तिने मला दाखवला तो ज्योतिषशास्त्राचा. ती माझी गुरुठाई होती. गहन ज्ञान तिला होतं आणि सर्व ज्ञान हे तिने मला दिलेलं आहे. विश्व ज्योतिषाचार्य पदवी कशी हिसकावून आणली म्हणण्यापेक्षा कशी स्पष्टीकरणात तिने मला मागितली ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. ती कुंडली अशी होती की कलकत्त्याला 27 दिवस परीक्षा होती. माझा 2 क्रमांक आला होता, तिला 2 क्रमांक सुद्धा नव्हता चालत नव्हता. ती म्हणे तुमचा 1 का आला नाही. मी तिला म्हणालो अगं 2 म्हणजे काही कमी नाही आहे. ती म्हणे मला 2 चालत नाही, म्हणजे माझं शिक्षण तुम्हाला मी अपूर्ण दिलं असं होईल. म्हणून तिने जे परीक्षक होते त्यांना सांगितलं की माझ्या पतीचं काय चुकलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की समोर जी बसलेली आहे तिला 2 मुलं आहेत, ती स्त्री आहे, तिचा पती बाजूला बसला आहे आणि तुमच्या पतिराजांनी कुमारिका लिहिलेलं आहे. खरोखर ती विवाहित होती, सौभाग्यवती लिहायला हवं होतं. परंतु तेशाने ती खुर्चीवरून सभागृहातून उठली आणि स्टेजवर गेली आणि सांगितलं की पेपर कोणी तपासले त्यांनी समोर आले तर बरं होईल. 3 महान व्यक्ती, जागतिक व्यक्ती आल्या होत्या.
म्हणजे आम्ही तपासलेले आहे. विवाहित असताना कुमारिका लिहिणं एवढाच चूक झालेली आहे, म्हणून आम्ही त्यांना 2 क्रमांक दिला आहे, बाकी अगदी बरोबर आहे. तिने आवाहन केलं की प्रश्न तुम्ही कोणी काढले? म्हणे आम्ही तिघांनी काढले. प्रश्न तुम्ही काढलेले आहेत तर तिघांनी पुन्हा वाचा. त्यांनी सांगितले, परीक्षणार्थ पत्रिका टाकली. या जन्मकुंडलीचं परीक्षण परिपूर्णरित्या करा असा प्रश्न तुमचा आहे. हो म्हणे आहे. ती ताडकन बोलली. मला घाम सुटला. प्रेक्षागृहात बसलो होतो मी. म्हणे तुम्हाला परीक्षक कोणी नेमलं ह्यापासून सुरुवात करू का तुम्हाला ज्योतिषशास्त्रच कळत नाही ह्यापासून मी सुरुवात करू? आता मी म्हणत होतो एवढ्या 2-3 महान व्यक्ती आणि एवढं स्टेजवर बसलेले गणमान्य ज्योतिषी, आणि हे काय बोलते, आता माझं काय होणार? सँडविच होणार की काय असं मला वाटलं. आम्ही प्रश्न काढले, तिघांनी मिळून काढले आणि प्रश्न काढले आणि तुमचं ते बरोबर आहे. तुम्हाला काही शंका असेल तर आम्ही पुनश्च सांगतो 51,000 रुपये भरा. तिने लगेच 51,000 रुपये भरले आणि त्या व्यवस्थापकांनी सांगितलं, आमचं जर बरोबर असलं तर 51,000 रुपये परत मिळणार नाही आणि तुमचं बरोबर निघालं तर 51,000 रुपये परत मिळतील. ती म्हणे तुमचा जसा नियम असेल तो चालेल मला, पण मला याचं उत्तर द्या, माझं समाधान करा. मी इथे उभी राहते, बसत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं जे मी आता बोललो की विवाहित असताना कुमारिका लिहिलं म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं माझ्या पत्नीने, जर गणमान्यांना तुम्हाला काहीही कळत नाही, तुम्ही पेपरचा प्रश्न काढला पण प्रश्नच तुम्हाला कळत नाही तर उत्तर कसं कळेल? आता हे म्हणणं तिचं बरोबर होतं. प्रश्नच कळत नाही तर उत्तर कसं कळेल, हा एक पॉईंट तिचा बरोबर मला वाटला. परंतु बाकीचं मी कुतूहल होतो तर की आता होणार काय? आणि मग तिने सांगितलं की हे तुम्ही जन्मपत्रिका आहे तर जन्मपत्रिकेच्या वेळेला ती स्त्री विवाहित होती का? नाही म्हणे. मग मग त्या तिघांच्या आणि स्टेजवरच्या लोकांना आणि प्रेक्षकात सुद्धा टाळ्यांचा कडकडाट झाला. खरोखर ही जन्मपत्रिका आहे त्यावेळेला विवाहित नव्हतीच, म्हणूनच कुमारिका लिहिलेलं बरोबर आहे. आणि त्यांनी क्षमायाचना केली माझ्या पत्नीची, नमस्कार केला, साष्टांग म्हटलं तरी चालेल, तुम्ही गुरु आहात असं त्यांनी म्हटलं. आणि मग माझा 2 क्रमांकाचा 1 क्रमांक दिला आणि मी विश्व ज्योतिषाचार्य झालो. माझ्या पत्नीमुळे, माझ्या गुरुमुळे. म्हणून पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आजच्या या साप्ताहिक म्हणापेक्षा आता पाक्षिक भविष्यवाणी दिनांक 8 सोमवारपासून 20 तारीख शनिवार पावतरची भविष्यवाणी आपण करत आहोत. निर्मलाबाईंना वंदन करून. मेष राशी प्रथम क्रमांकाची राशी असते. इतर राशीस्वामी मंगळ असतो आणि हा मंगळ आपण पाहिला आहे तर भाग्यात मंगळ आहे. म्हणजे हा पाक्षिक 8 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ही पत्रिका भाग्यवान होणार आहे. मनात जे काही असेल, इच्छा ज्या काही असतील त्या पूर्ण होतील. विवाहाची इच्छा असो, नोकरी संबंधाची इच्छा असो, आरोग्य संबंधी इच्छा असो, राजकारणातल्या व्यक्ती सुद्धा असल्या तर विजयी होतील. व्यापारी गणांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल, बहुतांशी व्यापार वाढेल. असं असताना या कुंडलीमध्ये ज्वेलरच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला तर ज्वेलरच्या लोकांना पण मोठा आर्थिक लाभ मिळेल, व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालेल. या ठिकाणी पितळी धातू, सोन्याचे धातू, तुरीची डाळ
मुगाची डाळ, पिवळे धान्य, हिंग, हळद ह्या वस्तू महाग होतील. ते जे पुढे सरकेल. असं असताना गव्हाचे भाव थोडेसे नरम राहतील. हिरव्या वस्तू ज्या आहे त्या कमी प्रमाणात होतील. केळीचे भाव पण कमी जास्त प्रमाणात दोलायमान होतील. भाजीपाल्यावर थोडंसं संकट येईल. विद्यार्थी वर्गाला हा पाक्षिक 15 दिवसाचा काळ कठीण जाईल. म्हणून त्या विद्यार्थी वर्गाने इतरत्र बाबी सोडून इतरत्र गोष्टीकडे लक्ष न देता विद्याभ्यासाकडे लक्ष द्यावं. वाहन चालवत असाल तर वाहनामध्ये बिघाड होईल. डोक्यावर आघात, डोक्यावर पडण्याचा धोका आहे. उष्णताजन्य विकार, पोटाचे विकार होतील. त्वचा विकार मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. ज्यांना श्वेतकुष्ठ आहे त्यांचे श्वेतकुष्ठ वाढण्याचे योग या 15-20 दिवसात राहतील. राजकारणात सुद्धा सांभाळून पाहावं. यश आहे. 15 आणि 20 तारखेत पावतर आरोग्य संपन्नता तुम्हाला लाभेल. अनारोग्याचे ठिकाणे असेल. गर्भवती स्त्रियांना जर कोणी सिझरिनचा सल्ला दिला असेल तर त्यांनी सांभाळून घ्यावं. 2-3 ठिकाणी तपासणी केल्याशिवाय सिझरिनचा विचार करू नये. कारण नॉर्मल डिलिव्हरी या ठिकाणी दिसत असली तरी हे विज्ञानाच्या अनुषंगाने दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या डॉक्टरांना, सामान्य डॉक्टरांना किंवा दाईंना दाखवून आपण निर्णय घ्यावा. संतती इच्छुकांना, जे संतती नाही आहे त्यांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. कायद्याचे प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतले तर कायद्याचे प्रश्न अडचणीत येणारे आहे. शत्रूवर विजय मिळण्याची शक्यता आहे. म्हणून स्वतः कोर्ट कचेरीच्या प्रसंगात लक्ष द्या. तेलबियाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. लोखंडाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. एखादा रेल्वे अपघात किंवा रस्त्यावरचे अपघात मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार भरपूर होतील. आर्थिक व्यवहार भरपूर होत असताना फसवणुकीचे योग पण आहे. बँकेत भरणा करत असाल किंवा बँकेतून काढत असाल तर एक रकमी मोठी रक्कम काढू नका आणि स्वतः कार्य करा. सावधानतेने कार्य करा. हा योग पाहत असताना आपल्याला या ठिकाणी रवी शुक्र मंगळ हा योग तुम्हाला जो आहे तो 15 तारखेच्या नंतर तुम्ही वाहन चालवू शकतात, प्रवास करू शकतात. तो भाग्यकारक राहील. त्याच्या आत शक्यतोवर प्रवास टाळावा. त्यानंतर आपण 2 नंबरची वृषभ राशी घेत आहोत. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कुंडलीमध्ये सप्तम स्थानी बसलेला आहे. रवी बुधात योगात आहे. विद्यार्थी वर्गास अत्यंत यशस्वी. शालेय कामासाठी, विद्याभ्यासासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल, प्रवास करावा लागेल आणि तो योग्य राहील. हौशी मौजीच्या वस्तू तुम्ही खरेदी कराल. पत्नीची हौस तुम्हाला पुरवावी लागेल. पत्नी जिद्दी करेल. असं असताना धार्मिक कार्यावर तुम्ही खर्च करणार आहात. धार्मिक कार्य आपल्या हातून होणार आहात. आणि 15 आणि 16 तारीख मात्र कष्टाची आहे. चिंता देणारी आहे. अपघात भयाचे, वाहन ऐनवेळी बिघडण्याची शक्यता आहे. असा योग असताना वृषभ राशीचे राजकारणी व्यक्तींसाठी चिंतादायक पत्रिका हे निर्माण होत आहे. थोड्याफार फरक राहणार आहे. कारण की काय 15-16 तारखेला, 15-20 तारखेला आपला राशीस्वामी अष्टमात येत आहे. विजय मिळण्याची संभावना फार धुसर होत आहे. कोर्ट कचेरीच्या प्रसंगात यश मिळेल. तेलबियाचे व्यापारी असेल, स्टॉक असेल त्यांना यश मिळेल. सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना भरघोस यश मिळेल. नफ्यामध्ये भरपूर प्रमाण वाढेल. तेजीमध्ये आपण खेळत असाल तर तेजीमध्ये खेळ यशस्वी होतील. पत्नीसाठी हट्ट पुरवावा लागेल. पत्नीचा अनारोग्याची स्थिती राहील. आरोग्याच्या समस्या उत्पन्न होतील. असं असताना या ठिकाणी 8-9 तारीख धनकारक राहील. कर्तव्याला यश येईल. 10-11 मातृविषयक कार्य तुम्हाला करावं लागेल.
12, 13, 14 संततीविषयी तुम्हाला चिंता लागेल. संतती गोड वार्ता तुम्हाला देतील. संततीशी वार्तालाप करा. 15, 16, 17 हे अनारोग्याची स्थिती राहील. 18, 19 पत्नीविषयक कामकाज करावं लागेल. आणि 20 मात्र अपघात भयाची संभावना आहे. लहान मोठे दुखणे होण्याचे योग आहे. आणि राजकारणाला मात्र इथे थोड्याफार फरकात राहण्याची शक्यता आहे. 3 क्रमांकाची राशी बुध. बुध हा कुंडलीमध्ये अष्टमस्थानी बसलेला आहे, षष्टमस्थानी बसलेला आहे. तो शत्रुगृही आहे. तोच जरा निस्तेज झाला आहे रवीच्या सोबत, शुक्राच्या सान्निध्यात. असं असताना मात्र आपण धार्मिक कार्य, तीर्थयात्रा, देवदर्शन आपल्याला घडणार आहे. राजकारणा व्यक्तींना यश थोड्याफार फरकाने मिळण्याची शक्यता जास्त आहे. वडिलांचे कोर्ट कचेरीचे काम असेल, दावे असतील, त्यांना यश मिळेल. घरामध्ये मात्र अशांतता निर्माण होण्याचे धोका आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्यांचे घटस्फोटापावतर निर्णय गेलेले आहे की विचार झालेला आहे ते कोर्ट कचेरीत जाण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही दोघे कुटुंबाने शांततेने विचार करून आपला संसार सुरळीत ठेवा, कारण पुढचे दिवस चांगले येणार आहेत. विद्यार्थी वर्गास मात्र चिंतादायक आहे. वाहन चालवू नका. पोटाचे विकार होण्याचे संबंध आहे. त्वचा विकार होण्याचे योग पण ह्या कुंडलीत आहे. 15-20 तारीख ही जी आहे ती विद्यार्थी वर्गाला अतिउत्तम राहणार आहे. आरोग्याचे प्रश्न जे असतील, काही गुंतागुंती असेल ते सुटणार आहे. आणि आरोग्याबाबतीत मात्र 2-3 डॉक्टरांना दाखवल्याशिवाय निर्णय घेऊ नका. 4थ्या नंबरची राशी कर्क राशी. चंद्रस्वामी असतो. चंद्र तुमच्या साथीला आहे 8-9 तारखेला. नंतर आपला चंद्र 10-11 हा धनकारक होणार आहे. म्हणजे धनसंपदा, पगारवाढीचे, रोजगारांना रोजगारवाढीचे किंवा इतरांना लाभ होण्याचे, तेजीमंदी कोणी खेळत असेल त्यांना लाभ होण्याचे योग आहे. 12, 13, 14 तुम्ही जे काही काम करत असाल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त तुम्ही कामाची सुरुवात करा. पुढची कामाची गाडी जी असेल ती चालेल. 15, 16, 17 ही तारीख आईविषयी जरा नाजूक आहे. आईविषयी कार्य करावं लागेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. आई आपल्या घरी असेल, आई आपल्यासोबत असेल, आईच्या मनाप्रमाणे आपण चालत असाल तर भाग्यवान निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. असं असताना 18, 19 संतती इच्छुकांना मनाप्रमाणे संततीचा लाभ होईल. सिझेरिनचा सल्ला दिला असेल तर 2-3 डॉक्टरांना दाखवल्याशिवाय सिझर करू नका. एकाच गावामध्ये दाखवू नका. दुसऱ्या गावात दुसऱ्या डॉक्टरांना दाखवा. 18, 19 संतती योग आहे. 20 तारखेला आजारपणाचे योग आहे. अपघात भयाची संभावना आहे. आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याचे, किडनीचे उष्णताजन्य विकार होण्याचे योग आहे. त्वचा विकार होण्याचे योग पण ह्या कुंडलीत आपल्याला 20 तारखेपासून आहे. शनी हा कुंडलीमध्ये भाग्यात असल्याकारणाने वकील मंडळींना, ऑइल तेलबियाचे कामकाज करणाऱ्यांना, लोखंडाचे कामकाज करणाऱ्यांना हा, आणि सिझेरिनचे कामकाज करणाऱ्या डॉक्टरांना, संशोधकांना हा शनी मात्र अत्यंत भाग्यकारक ठरणार आहे. आणि हा शनी भाग्यकारक ठरत असताना आपल्याला तुम्ही व्यापारी गण असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळण्याचे योग आहे. संततीविषयी हा जसा प्रश्न योग्य तऱ्हेने सुटणार आहे, परंतु जी अविवाहित मंडळी आहे त्यांना मात्र स्थळ येण्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. शक्यतोवर आपण स्थळ मिळण्याबाबत गुप्तता पाळावी. आपले जवळचे लोक यात आडकाठी आणण्याची संभावना जास्त आहे. सिंहराशीचा स्वामी रवी कुंडलीमध्ये मातृस्थानात बसलेला आहे. मातृस्थानात बसलेला असताना आईची बुद्धी थोडी विचलित होण्याची संभावना आहे, कारण शुक्र सोबत आहे. शुक्र हा बुद्धीला विचलित करण्याचे योग आहे. आपली पण बुद्धी विचलित होण्याचे योग आहे. या सिंहराशीचे विद्यार्थी वर्गाने खास करून लक्ष द्यावं याकडे. सोने चांदीचे दागिन्याचे व्यापारी जर आपण असाल तर त्यामध्ये आपल्याला भरपूर नफा मिळेल. तेजीमंदीचे खेळ आपण खेळत असाल तर मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याचे योग पण आहे. जे शाकाहारी खानावळ आहे, शाकाहारी पदार्थाची निर्मिती आहे, जे प्रवचनकार आहे, ज्योतिष मंडळी आहे, पुजारी मंडळी आहे, त्यांना अधिक काम मिळेल, अधिक पैसा मिळण्याचे योग या कुंडलीत आहे.
जे लेखक आहे, कवी आहे, संपादक मंडळी आहे, त्यांना पण यश मिळण्याचे योग या कुंडलीत आहे. आईची बुद्धी उत्तम आहे, त्याबद्दल वाद नाही, पण आईचीच बुद्धी विचलित होण्याचे योग असल्या कारणाने आपली पण बुद्धी विचलित होण्याचे योग आहे. हे विद्यार्थी वर्गाने लक्ष देऊन त्याप्रमाणे वागावं. मंगळ, रवी, शुक्र हा कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये असल्या कारणाने विद्याभ्यासात अडथळे येण्याचे योग आहे. या ठिकाणी दुखापत होण्याचे योग पण आहे. काही दुर्घटना स्वतःच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत होऊन त्याबद्दल तुम्हालाही काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. कोर्ट कचेरीच्या प्रसंगात अडथळे येण्याचे योग आहे. वाहन तुम्ही चालवत असाल त्यावेळेला तुमचं एखादा पोलीस हवालदार, RTO वाले तुमची गाडी धरण्याची, गाडी पकडण्याची संभावना जास्त आहे. कागद सोबत ठेवा. वडिलांच्या बाबत विचार केला तर वडील गूढत्वामध्ये जाणार आहे. झोपी गेलेले आहे असं म्हटलं तरी चालेल, असा योग आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता, संभावना जास्त आहे. अविवाहित असाल तर तुम्हाला भरपूर स्थळं येतील, मनासारखी स्थळं होतील, फक्त तुम्ही होकार देण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण जर पाहायला गेला तर मंगळाच्या पत्रिका ज्यांच्याही असल्या त्यांचे विवाह याच्यात ठरण्याची शक्यता आहे. फक्त आपण होकार देण्याचा प्रयत्न करावा. सिंह राशीला 7.5 आहे आणि 7.5 ही अष्टमभावी आहे. अष्टमभावी 7.5 म्हणजे ढय्या 7.5 आहे. ही दुखापत करण्याची, आपत्ती आणण्याची संभावना आहे. यामुळे सावधानतेने आपण कार्य करावं. असत्य कधी बोलू नये, खोटं बोलू नये, कोणावर आरोप लावू नये, स्वतःही आरोप घेऊ नये. स्वच्छ तुम्ही चारित्र्य ठेवा, स्वच्छ आचरण ठेवा, स्वच्छ कारभार ठेवा, स्वच्छ अभ्यास ठेवा, सर्व स्वच्छ ठेवा आणि खरं करा. म्हणजे ही 7.5 कमजोर होईल. नाही तर मग आपला स्वामी रवी आहे आणि रवी आणि शनी हे एकमेकाचे शत्रू, चांडाळ योग निर्माण करतात. मग त्याप्रमाणे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कन्या राशी 6 नंबरची राशी, यांचा राशी स्वामी बुध आहे. बुध हा कर्तव्याच्या ठिकाणी कितीही कर्तव्य करा, यश मिळेल. फक्त कर्तव्य करण्याची जरुरी आहे. तुमचं जे काही उद्योग असेल, तुमचं जे कार्यक्षेत्र असेल, तुम्ही काही करू शकत असाल, काही इच्छा असेल, ते मार्गी लागेल. आपोआप पुढे कार्य होतील, वेगाने कार्य होतील. तुमचा यावेळेला कामासाठी, कर्तव्यासाठी प्रवास देखील होणार आहे आणि प्रवास सुखकर होणार आहे. काही अघटित घटना घडण्याची संभावना अजिबात नाही, पण गूढ घटना घडण्याची संभावना आहे. या गूढ घटनेतून आर्थिक लाभ पण होणार आहे, एवढं मात्र नक्की. असं असताना या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर पैशाचे व्यवहार तुम्ही सांभाळून जर करा, परंतु आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आई आहे आपली, तर त्यावेळेला आईला पाण्याच्या जागेपासून दूर ठेवा. आपण तीर्थयात्रा क्षेत्री आईला नेत असाल तर त्यापासून, नदी किनाऱ्यापासून, तीर्थक्षेत्रापासून जरा दूर ठेवा, कारण घसरून पडण्याचा धोका या ठिकाणी आहे. आईला लहान मोठी जखम होण्याचे योग पण आहे, आपणाला पण आहे, तर आपण सावधानतेने राहावा. काही कोर्ट कचेरीचे प्रसंग सांसारिक बाबतीत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही तुमच्या घरामध्ये वाद गीत असतील तर ते सामोच्चाराने मिटवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ते प्रकरण कोर्ट कचेरी पावतर जाण्याची शक्यता आहे. वडील तुम्हाला परिपूर्णरित्या साथ देणार आहे. वडिलांची साथ, वडिलांची सोबत तुम्हाला भाग्यकारक ठरणार आहे. वडील तुमच्या नसेल, तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर निदान वडिलांशी वार्तालाप करा. वडिलांना काही गिफ्ट द्या, वडिलांची मर्जी राखा, वडिलांचे बोल अनमोल माना आणि त्यापासून तुम्ही भाग्य मिळवा. असा योग असताना 8-9 हे भाग्यकारक आहे आणि 10-11 मात्र अधिक खर्च आहे. 12-13-14 तारखा सामान्य आहे. 15-16-17 धनकारक आहे आणि 18-19 कर्तव्यकारक आहे आणि 20 कारक हा भाग्यकारक आहे. असं असताना राजकारण लोकांना यश मिळण्याची संभावना अधिक आहे. तुला राशीचा स्वामी शुक्र असतो. तुला राशीचा स्वामी शुक्र कर्तव्यात आहे, धनाच्या ठिकाणी आहे. कर्तव्य धन कर्तव्य करत करत हा 15वाडा जाणार आहे आणि तुम्हाला भरपूर यश मिळालं आहे. बचतीचे मार्ग पण मोकळे होणार आहे. आजारपणात काही गूढ अचानकरित्या आजारपण येण्याची शक्यता आहे. ते दीर्घावधी आजार चालण्याचे योग आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आपण लक्ष द्यावं, नाही तर फसगत त्यामध्ये होण्याची शक्यता अधिक आहे. असं आपण या ठिकाणी पाहत असतानाच आपल्याला अविवाहित आपण असाल, प्रेमविवाह आपला असेल तर तो यशस्वी होण्याचे योग आहे. उत्तम स्थळे येतील. संतती योग पण भरपूर आहे. ज्यांना संतती नाही त्यांनी संततीसाठी प्रयत्न करत असला तरी थोडा अडथळा आणि विलंब होण्याचे योग तुला राशीमध्ये आहेच नाही असं नाही, कारण ग्रहण योग संतती स्थानी असल्याकारणाने हा राहू मात्र
संततीला जवळजवळ 1.5 वर्ष हा कार्यरत राहणार आहे. म्हणून 1.5 वर्ष संततीविषयी मात्र चिंता निर्माण होणारे योग तुला राशींचे आहे. बुधात योग तुम आहे, विद्यार्थी आहे, नवीन काही तुम्ही शिकू शकतात, तुम्ही वाहन चालवू शकतात. बुद्धीच्या कामासाठी, धनाच्या कामासाठी तुमची धावपळ देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आपल्याला विवाहित असेल तर स्थळ पण येणार आहे. असं असताना 8-9 हे पितृविषयी कामकाज करावं लागेल. 10-11 आपण भाग्यवान होणार आहात. 12-13-14 मात्र काही खर्चाचे प्रसंग येणार आहे. 15-16-17 मात्र मनाप्रमाणे कार्य होणार आहे. 18-19मध्ये धनाचा लाभ होणार आहे आणि 20 तारखेला संपूर्ण कर्तव्य आपण यश मिळवणार आहात. असं असताना वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असतो, लक्षात घ्या. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ या ठिकाणी धनुराशीत आहे, रवी शुक्राच्या सान्निध्यात आहे. भरपूर धन मिळवण्याचे योग आहे. 20 तारखेपावतर तुमचं पाकिट खिचे भरून जातील इतकी धनसंपदा मिळण्याचे योग आहे. फक्त मात्र बुद्धीने कार्य करा. भावनेला कुठेही थारा देऊ नका. भावनाला गाडून टाका, भावनाचा मृत्यू समजा आणि तुम्ही कर्तव्याकडे ठेवा, व्यवहाराकडे लक्ष द्या. कारण ह्या कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले तर शनीचं स्थान कुंडलीमध्ये त्रिकोणाधिष्ठित असल्या कारणाने हे 7.5 जन्य असते, कारण शनीचा प्रभाव पूर्ण कुंडलीवर पडत आहे. आणि शनी हा अचानकपणे तुमच्या डोळ्यातून पाणी घेऊन तुमच्या मनामध्ये दया निर्माण होऊन काहीतरी वेगळे विचार करून तुम्ही कार्य करत असाल तर फसाल मात्र, असं आहे. आपल्याला कर्तव्यासाठी, धनासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. काही प्रवास देखील करावा लागणार आहे आणि काही आरोग्यासाठी तुम्हाला मेडिकल औषधे आणण्यावर सुद्धा खर्च करावा लागणार आहे. तुमच्या बुद्धीची कसोटी लागणार आहे आणि तुम्ही बुद्धिवान आहात आणि बुद्धीची कसोटी लागत असताना तुम्ही कीर्तिवान आहात. तुम्हाला मान सन्मान मिळण्याचे योग पण या कुंडलीत आहे. परंतु आप्तस्वकीय नातेवाईक संबंधापासून सावध राहा, एवढं मात्र कारण गुरु हा कुंडलीमध्ये मृत्यूस्थानात आहे, अष्टमस्थानात असल्याकारणाने यांचा त्रास, कष्ट होण्याचे योग या कुंडलीत आहे. 8-9 भाग्यवान व्हाल. 10-11 पितृकारक आहे आणि 12-13-14 तुम्हाला लाभकारक आहे. 15-16-17 अधिक खर्च करावा लागेल. 18-19 मनाप्रमाणे जाईल आणि 20 हा तारीख ही धनकारक आहे. धनुराशीचा स्वामी गुरु सप्तमात आहे. सप्तमात असल्याने हा 50%च्या वर लाभ देत नाही. तुम्हाला सर्व बाबतीमध्ये 50% दुःखही देईल, 50% लाभही देईल, 50% सुखही देईल, 50% कष्ट पण देणार आहे. असं असताना आपलं डोकं तापेल, उष्णताजन्य विकार होईल, केस गळतीचे प्रमाण वाढेल, जे डोक्यावरचे केस कमी होण्याचे योग आहे, डोळ्यातून अंधुकता निर्माण होण्याचे योग आहे. असं असताना काही थंडीच्या वाऱ्यामध्ये तुम्हाला तकलीफ होण्याचे योग पण या कुंडलीत आहे. या ठिकाणी मातृच्या भावी शनी आलेला आहे. मातृचा भावी शनी असल्या कारणाने मातृला सुद्धा कष्ट होईल. दीर्घावधी आजारी पडण्याचे योग आहे. आपण पण आजारी पडाल. थोडेसे अनारोग्याची संभावना या ठिकाणी अचानक अनपेक्षित राहील. गळ्याचे विकार, डोळ्याचे विकार, चष्मासुद्धा लागण्याची संभावना या 20 तारखेपर्यंत आहे. असं असताना बुद्धीचा विकास होणार नाही. विद्यार्थी वर्गाने सावध राहावं. तुम्ही जर प्रवास करत असाल, दूरवर प्रवास करत असाल, तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर जर प्रवास करत असाल तर त्यात तुम्हाला डोकेदुखीचे विकार, पोटाचे विकार, डोक्यावर आघात होण्याचे योग या कुंडलीमध्ये आपल्याला दिसत आहेत. असं असताना 8-9 हे आजारपणाचे दिवस आहे, चुकीच्या मार्गाचे दिवस आहे. 10-11 भाग्यवान दिवस आहे. 12-13-14 ज्येष्ठांचे ऐकाल तर तुम्हाला भाग्य मिळेल आणि त्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला 15-16-17 आपण पाहायला गेले तर भाग्यवान आहे आणि 18-19 समज खर्चाचे योग आहे आणि 20 आपल्या मनाप्रमाणे जिंकण्याचे योग आहे. मकर राशीचा स्वामी कुंडलीमध्ये पाहायला गेले तर तो कर्तव्याच्या ठिकाणी आहे. तुम्ही जेवढं कर्तव्य कराल तेवढं करा. झपाट्यानं कर्तव्य करा, हळूहळू कर्तव्य करा, मनाप्रमाणे कर्तव्य करण्याची इच्छा व्यक्त करा. त्याप्रमाणे कर्तव्य सफल होताना आपल्याला दिसणार आहे. आजारपण या ठिकाणी आहे. मानसिक विकार, चिंता निर्माण होण्याचे योग पण आहे. अपघात भयाची संभावना पण आहे. बुधात योग भाग्यात असताना काही झपाट्याने तुम्हाला यश मिळेल. बुद्धीच्या बाबतीत यश मिळेल असताना बुद्धीच्या विकासासाठी तुम्हाला प्रवास देखील करावा लागणार आहे. असं असताना मात्र कर्तव्याच्या ठिकाणी जसं कर्तव्यात यश मिळणार आहे
तसं विद्यार्थी वर्गाला बुद्धीच्या बाबतीत सुद्धा यश मिळणारे योग आहे. 10-11 हे आजारपणाचे दिवस आहे. 8-9 या ठिकाणी प्रेमविवाह होत असेल किंवा मैत्री संबंध आपले कोणाचे असेल तर ते आत गुप्तगू होणार आहे. 12-13-14 भाग्यवान योग आहे. 15-16-17 हा पितृकारक योग आहे. 18-19 लाभ मिळेल. 20 तारखेला मात्र समस्या चिंतित होण्याचे योग आहे. असं असताना 11 म्हणजे कुंभराशीचा शनी हा जर आपण पाहायला गेले तर धन ठिकाणी धन मिळवण्याचे योग या कुंडलीमध्ये भरपूर आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करा कुंभराशीने, त्यात तुम्हाला धन मिळेल. आपले जे काही संतती जी काही असेल त्या संततीला भरपूर यश मिळण्याचे, कीर्तिमान होण्याचे योग येत आहे. ज्यांना संतती नाही त्यांना संतती मिळण्याचे योग पण आहे. तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी करण्याची इच्छा असेल किंवा आतापर्यंत त्याच्यात यश प्राप्त केले नसेल तर ह्या तुम्ही 8 ते 20 तारखेच्या दरम्यान टेस्ट ट्यूब करा. यश मिळण्याचे योग अधिक आहे. शेतकरी आपण असाल, ज्वेलरचे आपण असाल, मेडिकलवाले असाल, हौशमौजेच्या वस्तू, कपड्याच्या वस्तू विकणार असाल, ब्युटी पार्लर आपलं असेल, केश करताना असेल, धोबी असाल, आपण अजूनही तुम्ही वाद्यसंगीत असाल, कलाकार असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर यश मिळणार आहे. या ठिकाणी पितृच्या बाबतीत मात्र या ठिकाणी थोडंसं तुम्हाला सावध राहावं लागणार आहे, कारण पितृ तुम्हाला वरकड होणार आहे. परंतु त्यांच्या ठिकाणी बुधात योग, शुक्र योग आलेला आहे. हा तुम्ही जर सांभाळ केला तर हाच बुधात योग तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. असं असताना वडिलांच्या बाबतीत ह्या कुंडलीमध्ये अत्यंत कीर्तिमान होण्याचे योग वडिलांना आहे. 8-9 तारीख ही आजारपणाची आहे. 10-11 संसारात लक्ष घालण्याची योग आहे. 12-13-14 अपघात भयाची, चिंता निर्माण करण्याची, कष्ट निर्माण करण्याची, कायद्याचे प्रसंग निर्माण करण्याच्या तारखा आहे. 15-16-17 भाग्यवानच्या तारखा आहे. 18-19 पितृविषयी कार्य करण्याच्या तारखा आहे. आणि 20 तारीख ही भाग्यवानाची तारीख आहे. भाग्य मिळण्याचे योग आहे. मीन राशीचा राशीस्वामी गुरु असतो. गुरु हा मातृ ठिकाणी, मातृत्व नुसतं स्मरण केलं तरी तुम्हाला यश मिळेल. कठीणातली कठीण समस्या जर असली, तुम्हाला डॉक्टर म्हणत असेल की यश मिळणार नाही, वकील म्हणत असले की यश मिळणार नाही, कुठे काहीही समस्या असेल, परंतु मातृत्व स्मरण केलं तरी तुम्हाला यश मिळेल अशी कुंडली सांगते. कारण त्रिकोणाधिष्ठित हा जो आलेला आहे, एका केंद्रातून गुरु एका केंद्रात गेलेला आहे आणि तो जन्मेश आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो दशमेश आहे आणि दशमेश असत असताना तो दैवेश आहे, कर्मेश आहे, पितृशेष आहे. असा गुरु मातृशेषमध्ये आलेला आहे. आणि पितृमातृची दृष्टादृष्टीचा योग असल्या कारणाने मातृ इथे वरदायिनी ठरणार आहे. तुम्ही मनातील इच्छा व्यक्त करा, त्याचबरोबर मातृ आशीर्वाद घ्या. वडिलांच्या ठिकाणी पाहायला गेले तर मरणाच्या थोडंसं वडिलांची तब्येत नाजूक होण्याची शक्यता आहे, अपघात भय आहे, थोडेसे ऑपरेशनचा विचार त्या ठिकाणी करायला हरकत नाही. कारण रवी मंगळाचा योग पितृस्थानी हा ऑपरेशनसुद्धा देतो, लहान मोठी जखम देतो. प्रवास करण्याचे योग मात्र आहे पितृला. आपल्यासोबत प्रवास जर करत असला तर हे संकट टळेल एवढं मात्र नक्की. विद्यार्थी वर्गाला अत्यंत यश मिळण्याचे योग आहे. असं असताना भाग्याच्या ठिकाणी आपण जात असताना यश मिळण्याचे योग आहे. प्रवासाचा वेग आहे. कर्तव्याच्या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर तो शुक्र कुंडलीमध्ये भाग्यात आहे. तो भाग्यात असताना दैव नैवेद्य आहे, म्हणजे धनकारक पण आहे, कर्तव्यकारक पण आहे. असं असताना आपण आपली धनाचा ओघ जर थोडासा पितृकडे वळवला तर त्यात आपण त्याच्यात 1000 पट यश मिळण्याचे योग आहे. कारण हजारोचा कार्यकारक इथे जो आलेला आहे, धनकारक तो मंगळ, तो पितृ ठिकाणी आलेला आहे. आपल्याला 7.5 आहे, पण 7.5 धनकारक ठरणार आहे. 8-9 पितृविषयी चिंता लावणारा योग जसा आहे तसा संततीविषयी पण चिंता लावणारा योग आहे, पण संतती यश मिळवेल. हा 8-9 गर्भवती काही असेल त्या ठिकाणी मात्र चिंता निर्माण होण्याचे योग आहे. 10-11 आपल्याला स्वतःला आजारपणाला सामोरं जावं लागणार आहे. 12-13-14 पत्नीकारक असणार आहे, संसारात कार्य करावं लागणार आहे. 15-16-17 स्वतः पुनरपी आजारपण आहे. 18-19 भाग्यकारक आहे. आणि 20 कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले तर 20 तारीख ही दैवी तारीख आहे, पितृची तारीख आहे. पितृची तारीख असत असताना आपल्याला पितृ यश मिळण्याचे योग या कुंडलीत आहे. ग्रहयोग आपण बघत असताना
आपण जन्मकुंडलीच्या भावनातून जसे ग्रहयोग बघतो तसे ग्रहयोग आपण ह्या साप्ताहिक भविष्याकरता चालत नाही. साप्ताहिक भविष्य वर्तवित असताना दैनिक भविष्यच्या प्रत्येक वाराचा विचार आपल्याला, प्रत्येक दिनाचा विचार, प्रत्येक तारखेचा विचार, क्षणाक्षणाचा विचार करून आपल्याला दैनिक राशी भविष्य आपल्याला पाहावं लागत असते. काही ठोकताळ्याने करतात, पण मी तसं ठोकताळे करत नाही. मी कुंडली काढूनच त्या दिवसाचे ग्रहयोग काय आहे ते आपण बघूनच या ठिकाणी करणार आहोत. आता आपण पुनश्च घेणार आहोत राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण तशी विनंती मला करण्यात आली आहे की राजकारणाविषयी तुम्ही पुन्हा एकदा मला सांगा. मेष राशी, ज्यांची मेष राशी, ते नगराध्यक्षाच्या निवडणुकीला असो का नगरसेवकाच्या निवडणुकीला असो, आपण या ठिकाणी जर बघायला गेले तर यश मिळण्याचे योग अधिक संभावना आहे मेष राशीच्या व्यक्तींना. वृषभ राशी आपण या ठिकाणी बघायला गेले तर ज्यांनी काही धन खर्च केला असेल तर त्यातही त्यांना यश मिळण्याचे योग आहे. कमी मतांनी निवडून येतील. 3 नंबरची राशी समशीतोष्ण आहे, आर के पार होण्याचे योग या कुंडलीमध्ये मिथुन राशीचे आहे. कर्क राशीच्या याला संभावना मात्र कमी आहे या ठिकाणी, परंतु काय होईल सांगता येत नाही. परंतु इथे डावी बाजू उजवीकडे जात नाही आहे एवढं मात्र नक्की. म्हणून या ठिकाणी यश मिळेल की नाही मिळेल ही शंका येते. सिंहराशीचा या ठिकाणी हमखास यश या उमेदवारांना मिळेल असं मला तरी वाटते. आणि त्यानंतर कन्या राशीचा कमी जर पितृ तुमच्या घरी असतील तर यश मिळेल, आणि पितृ जर तुमचे वृद्धाश्रमात असतील किंवा इतरत्र असेल किंवा त्यांचे नाराजी असेल तर अजिबात यश नाही मिळणार. आणि त्यांच्यासोबत असाल, त्यांचे आशीर्वाद घेतलेले असाल आणि निवडणुकीला पूर्तता तुम्ही केली असेल तर तुम्हाला यश मिळेल. तुला राशी आपण या ठिकाणी पाहत असताना भाग्यवान आहात, तुम्ही यश मिळालेच म्हणून समजा. वृश्चिक राशीच्या या ठिकाणी मात्र थोडंसं राजकारणाच्या मध्ये थोडीशी डावाडोल होण्याचे योग आहे. धनुराशीच्या योगात आपण जर पाहायला गेलं निवडणुकीच्या अनुषंगाने थोड्याफार फरकाने आपण विजयी व्हाल. मकर राशी आपण या ठिकाणी पाहायला गेले तर विजय आहे, पण तो थोड्याफार फरकाने आहे. कुंभ राशी या ठिकाणी पाहिले तर विजय आहेच म्हणून समजा. आणि मीन राशी या ठिकाणी आपण जर पाहिले मातृच्या योगाने तुम्हाला यश मिळण्याचे योग या ठिकाणी आहे. राजकारणाचं भविष्य यामध्ये आपण झालं. मला अनेकांनी जे सांगितलं त्याप्रमाणे भविष्यवाणी मी करतच आहे. आता काहींच्या मार्गदर्शनाप्रमाणे मला विवाहाच्या बाबतीत अधिक काही सांगा असं अनेकांना बाबतीत आज मला भरपूर लोकांनी सांगितलं. त्याप्रमाणे मी अभ्यास करून तुम्हाला 1-2 दिवसात मी लगेचच सांगण्याचा प्रयत्न करेल, मार्गदर्शन करणार आहोत. माझे मार्गदर्शन जर आपल्याला आवडत असेल तर मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की हे व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा, त्यांना पण फायदा होऊ द्या, त्यांना पुण्यप्राप्ती होऊ द्या, तुम्हाला पण पुण्याचा लाभ तिथे मिळेल, मला समाधानाचा लाभ मिळेल. काही बाबतीत माझे मतं कोणाला पटत नसतील, काही पटत नसेल किंवा काही सगळेच प्रमाणे मी काही यश देऊ शकतो असं काही नाही आहे. कारण मी परमेश्वर नाही, माझ्या हातात काही नाही. आम्ही विवाहाचा प्रश्न सांगतो म्हणून मी काही लग्न तुमचं करून देत नाही. कारण तसं असतं तर मी तुम्हाला लगेच माझ्याकडनं स्थळं दिली असते. कारण माझं काही लग्न कार्य पण नाही आहे. मी ज्योतिष मार्गदर्शक आहे. तुमच्या कुंडलीमध्ये, आपल्या कुंडलीमध्ये ज्योतिष माझ्या बुद्धीच्या प्रमाणे जेवढं काही मला समजते तेवढं मी तुमच्याकडे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत असतो, हे लक्षात घ्या. आणि ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र असते आणि या मार्गदर्शक शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते पाहायचं असते. आणि तुम्ही अनुभवच घेत आहात, अनेकांना अनुभव आहे. दैनिक देशदूत, जळगाव, धुळे, नंदुरबार यांच्या अंकामधून रोजचं भविष्य येते. तरुण भारत जळगाव इथून निघतो, त्यांच्या याच्यातही भविष्य येते. आता वर्तमान स्थितीमध्ये जळगावहून साईमतमध्ये आहे, तिथूनही भविष्य सुरुवात झालेली आहे. अजून पुढचा प्रयास आमचा आहे की लोकांच्या समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुटण्याचा प्रयत्न करावा, असा आमचा प्रयत्न आहे. देशदूतमध्ये मी 20 ते 22 वर्ष अखंड एक पूर्ण पान भरले येत होतो. ते आजही माझ्याकडे संग्रही आहे. मी अनेक वर्तमानपत्रांना विनंती करतो की प्रश्न समस्या अगदी विनामूल्य लोकांना घरपोच देण्याचा प्रयत्न माझा आहे, पण फक्त तुमचं सहाय्य मला प्राप्त झालं पाहिजे. मी अशा अनेकदा सांगत असताना मात्र मी अनेक वर्तमान कार्यालयात जातो
परंतु वर्तमान कार्यालयात त्यांच्या अधिकार मंडळींना माझं म्हणणं पटते की नाही पटतं, हो म्हणता नाही म्हणता, आज करू उद्या करू असंही म्हणतात. म्हणजे काय आहे याविषयी प्रश्नचिन्ह आहे. जाहिरातीला इतरांना आहे तेथे जागा असते, पण अशा वाचकांच्या समस्या सोडण्यासाठी जागा नाही, असं पण उत्तर मला मिळते. असो, आता तो त्यांचा भाग आहे, आपल्याला काही म्हणत नव्हते. असं असताना पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पुनश्च सर्वांना माझे शुभ आशीर्वाद. माझ्या पत्नीचे पण स्वर्गातून तुम्हाला शुभ आशीर्वाद मिळतील. सुखी संपन्न राहावं, मनातील संपूर्ण इच्छा तुमचे व्हावं, कुठलंही कष्ट समस्या दुःख तुम्हाला राहू नये. आरोग्याच्या समस्या असतील तर त्यातून मोकळे व्हाव्या आणि आपल्याला पूर्ण आयुष्यमान राहावं, लक्ष्यवंत आपण व्हावं, अशी माझी आशीर्वाद तुम्हाशी आहे.